दरम्यान मशिदीतील स्फोटाच्या घटनेनंतर अर्धमसला गावकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला गावामधील मशिदीमध्ये काल स्फोट झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली होती। अफवाला सुद्धा पेव जो आहे तो फुटलेला होता आणि त्यानंतर संबंध ग्रामस्थ जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी जमले आहेत। मात्र आता गावामध्ये जे आहे शांतता असल्याचं आता समोर पाहायला मिळतं। की तुम्ही सरपंच आहेत, काय झालं होतं, नेमका स्फोट कसा केला, काही माहिती वगैरे पोलिसांकडे घेतली तुम्ही? हो, काही माती फिरव होते, त्यांनी तो स्फोट केला। पिल्याच्या समजा पिले असल्यामुळं स्फोट केला त्यांनी। कसं वातावरण होतं आणि रात्रीचा असा स्फोट झाला, त्यामुळे काय वाटतं आणि आताची परिस्थिती काय आहे? संदल ज्यावेळेस निघाला त्यावेळेस असं काही गावामध्ये काही नव्हतं, कोणाचं काही भांडण नाही, तंडण नाही, काही नव्हतं। आणि नंतर मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास एका माते फिरून स्फोट केला मस्जिदमध्ये। मस्जिदचं सगळं उजव झालं, दरवाजे हे ते तुटले। ही पहिली घटना आहे। पण आमचा गाव कसा आहे, भाऊ सारखं आम्ही एक जीवन राहतात, एका ताटामध्ये खातात। आमच्या गावामध्ये ना का भांडण होणार ना, ह्याच्या पुढे पण शांतता आम्ही राखणार और आम्ही आमचा जे भाव बनते ते आम्ही परंपरा असा ठेवणार। कोण मातेफुरू आहेत? पोलिसांनी काही सूचना वगैरे दिलेली आहे का? अटक वगैरे झालेली असेल त्यांना काय नावं आहेत आणि त्यांचा उद्देश काय होता समोर आला? ते या ठिकाणी पोलीस स्टेशन तलवाडा अंतर्गत हे विषय झालेला आहे। या ठिकाणी आणि माते फिरूला तात्काळ बीड पोलिसांनी कर्तव्यपणे दाखवून त्यांना अटक केलेली आहे। हिंदू समाज असेल किंवा इतर जे समाज असतील, आता काय आव्हान तुम्ही केलेलं आहे एकंदरीत? आमच्या इथं हिंदू मुस्लिम सर आम्ही एकत्रच आहेत। आमचा कुठे काही गावात कोणाचा वाद नाही, काही नाही, काही माती फिरूनच असं केलेलं आहे आणि याच्यानंतर बी आम्ही एकत्र राहणार आहेत। असा वाद आम्ही कधी होऊन बी देणार नाही त्याच्यानंतर। कॅमेरा पर्सन संतोषसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, अर्धमसला, गेवराई, बीड।